जामखेड नगर परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। आता प्रचारात वेग आलेला आहे। भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 5चे उमेदवार हर्षद काळे व लता गायकवाड यांच्या प्रचारार्थ पंचायत समितीच्या माजी सभापती सौ आशाताई शिंदे यांनी प्रचार सभा घेत नागरिकांशी संवाद साधलेला आहे। तसेच प्रभागातील अडीअडचणी जाणून घेतलेल्या आहेत व यावेळी नागरिकांना आवाहन करताना सांगितले आहे की भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात ही नगर परिषदेची सत्ता द्या, तुम्हाला निश्चितच प्राध्यापक राम शिंदे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास पाहायला मिळत आहे। यावेळी बोलताना त्या काय म्हणाल्या पाहूया। प्रत्येक पक्षाचे नेते आणि उमेदवार आपापले पर्यंत करत आहेत, परंतु एक महत्त्वाची एक गोष्ट अशी की या नगर परिषदेची निवडणूक कुठल्या ना कुठल्या कारणाने तब्बल 11 वर्षानंतर होती। हा एक खूप मोठा म्हणजे विषय आहे की सगळीकडं घाणीचं साम्राज्य आहे। आपल्याला वार्डमध्ये फिरताना जाणवते की पाण्याचं जे सांडपाणी आहे त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावलेली दिसत नाही आहे। कचऱ्याचं व्यवस्थापन जशा पद्धतीने नगर शहराला आपण एक 5 जिल्ह्याचं एक मुख्य केंद्रबिंदू आहे बाजारपेठ म्हणून, पण त्या मानाने आपल्या नगर शहराचा विकास किंवा ती सुरक्षितता मला कुठेही आता दिसली नाही। मी कालपासून 7-8 प्रभागामध्ये फिरले, परंतु अशा प्रकारची एक परिस्थिती मला सगळीकडे पाहायला मिळते। आणि महिलांचा एक प्रामुख्याने महत्त्वाचा एक मुद्दा की सगळीकडे महिला म्हणतात की आम्हाला आता अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं की यावर्षी पर्जन्यमान म्हणजे प्रत्येक वर्षीच्या मानाने भरपूर प्रमाणात झालंय, तरी सुद्धा जामखेड शहराला 8 दिवसांनी पाणी पुरवठा केला जातोय। आणि महिलांच्या सांगण्यातून येते की उन्हाळ्या दिवसात तर आम्हाला 15 दिवसांनी पाणी मिळते, मग पाणी असताना सुद्धा ही परिस्थिती का? आणि आपलं एवढं मोठं शहर असताना एक बाजारपेठ मोठी असताना किंवा ह्या परिसरात आपण पाहतोय की विद्यमान आमदार आहेत तेच असा प्रश्न निर्माण करतायत की या ठिकाणी पाणी नाहीये। मग ते 2019ला निवडून आले, 5 वर्ष त्यांनी काही झोपा काढल्या का? आता परत 2024ला निवडून आले, त्यावेळेस त्यांचे हात आम्ही धरले का विरोधकांनी की तुम्हाला हे जनतेने तुमच्यावर विश्वास टाकून निवडून दिलं आणि तुम्ही या भागाचा या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी का कमी पडताय? आपण पाहतोय की या ठिकाणी जे 2019च्या नंतर कर्जत नगर परिषदेच्या प्रचारादरम्यान जे एक दबावाचं आणि भीतीचं वातावरण होतं ते आता जनतेत अजिबात दिसत नाही। कारण जनतेने ओळखलंय की बारामती कर्जत जामखेडची बारामती ही काही केलेली नाहीये आणि आम्ही असं करू तसं करू म्हणलं, ज्या काही भूलथापा दिल्या त्याला बळी पडून नागरिकांचं तोट्यात गेलेत आणि चुकीचा निर्णय झाला हे जनतेच्या पण लक्षात आले। त्याच्यामुळं उत्स्फूर्त असा प्रतिसाद भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकाला मला प्रत्येक प्रभागामध्ये मिळताना दिसतोय आणि मला अपेक्षा आहे की नक्कीच ही आपली जामखेडची जी सुज्ञ जनता आहे ती आमच्या पूर्ण 24 नगरसेवकांना आणि नगर अध्यक्षांना निवडून दिल्याशिवाय राहणार नाही। आताच आम्ही एका ठिकाणी पलीकडे गेलो होतो तर अक्षरशः आम्हाला त्या ठिकाणी उभं राहावं लागलं, म्हणजे बसायला पण तिथं रस्ता नाही की जे सांडपाणी येतंय ते सरळ रस्त्यावरूनच चाललंय। म्हणजे महिलांना तिथं रस्ता थोडाफार होता पण तिथं बसता पण आलं नाही की ते सतत जनमानसात असतात, जनतेची सेवा करतात। गोरगरीब माणसांसाठी काय ह्याचं रेशन कार्ड मिळवून द्यायचं असेल किंवा त्यांना कुठलं आधार कार्डसाठी काय काढून द्यायची मदत असेल किंवा महिलांचे किंवा सर्वसामान्यांचे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी ते रात्रंदिवस तत्पर असतात। जनतेचा एक जनसामान्यातला हा चेहरा मोहरा आहे आणि जनतेने त्यांच्या आईचं आणि मामाचं काम बघून त्यांना नेतृत्व करण्याची संधी द्यावी। नक्कीच ते त्यांच्या आईच्या आणि मामाच्या पावलावर पाऊल टाकून आपल्या इथून पुढे सेवेचं कार्य यशस्वीपणे राम शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेमध्ये पार पाडतील।